श्री स्वामी समर्थ. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती, मंगळ वेडे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेथीच साकल्य व्रत, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरी टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठुनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परिणाच मानले त्या. तेथुनिया निघाले, अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसिले, येती राज सोइच्छेने. तेथे एक अविध होता, तो करी तयाची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्थव निश्चिती, आले चोळप्पाच्या ग्रहप्रती, स्वामीसी जाणुनी विश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. योगायाग काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखुनिया भक्ती, स्वामी ते भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. ते पासूनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गोदावरी गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असतीजे. चोळप्पाचे ग्रहाप्रती, आले कोणी यती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात, यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुनी, राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाई, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी, आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मृती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळूनी गेली दुरी, चरणी भक्ती जडिली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदली, षोडशोपचार पूजली, स्वामी मूर्ती नृपनाराये. यती श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोड हा. श्री स्वामी राज अर्पणमस्तु. श्री रस्तु शुभ भवन्तु. यत्री श्री स्वामी चरित्र सारामृत, अक्कलकोट नगरे प्रवेश. तृतीय